मी जी.एम. जंगम, माजी नगरसेवक सोलापूर, प्रभाग क्रमांक 17 मध्ये मी इच्छुक आहे. मी नगरसेवक असताना माझ्या प्रभागामध्ये अनेक विकास कामं केलेले आहे. विशेष म्हणजे प्रभाग 17 मध्ये झोपडपट्टी भाग मोठ्या प्रमाणामध्ये होता. त्यावेळेला मी प्रभाग 17 मध्ये आवास योजना, घरकुल आवास योजना राबवलो. जवळजवळ 500 लोकांना मी त्या भागामध्ये घरकुल योजना राबवून कोंगाड कुंभार वस्ती असेल, स्लॅटर हाऊस असेल, मोहन नगर असेल, गुलजार वस्ती असेल, सरस्वती चौक, अनेक ठिकाणी मी घरकुल योजना राबवली आणि विकास कामे मोठमोठे पाण्याचे असेल, मोठमोठे रस्त्याचे असेल, ड्रेनेजचे असेल, अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले कामं मी केलो. त्या भागामध्ये मी समाज मंदिर असेल, अभ्यासिका असेल, अनेक ठिकाणी त्यावेळेला केलो. नंतरच्या काळामध्ये प्रभाग रिझर्वेशन झाला. 2 वेळा मैसी वाढ असल्यामुळे मला उभरता आलं नाही. मला माझ्या संधी हुकले. गेल्या वेळेला ओबीसी वाढ झाला होता, पण शिंदे साहेब वेगळं साहेबांची इच्छा असताना सुद्धा मला तिकीट न मिळालं आणि ते नलापला तिकीट दिले, त्यामुळे मला राहून गेलो. आता काय तुमची म्हणजे प्रतिक्रिया? आता तुम्ही काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. तुम्ही असू द्या, देवेंद्र भंडारे असू द्या, कशा पद्धतीनं तुम्ही या निवडणुकीला पाहतोय आणि प्रभाग क्रमांक 17 मध्ये तुम्ही पण इच्छुक आहे अशी प्रतिक्रिया आहेत, निवडणूक लढणार आहेत असं पण आम्हाला समजतंय. काय सांगाल? सर, आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून 30-35 वर्षापासून काँग्रेस पक्षात आम्ही होतो. गेल्या वेळेला आम्ही मोची समाजाला आमदारकी द्या किंवा मुस्लिम समाजाला द्या, 2 समाज या भागामध्ये मोठं होतं. त्या ठिकाणी आम्ही सगळे असेल, मी असेल, देवेंद्र भंडारे, बाबा करगुळे, आमचे कासलोरकर, एमगडी साहेब, सगळे लोक आम्ही त्यावेळेला आमचा विचार झाला नाही, म्हणून आम्ही पक्षावर नाराज होऊन आम्ही पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये मोदी साहेबांचा म्हणजे आम्हाला नेतृत्व चांगला आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या मार्फत आम्ही देवेंद्र खोटे, आमच्या दादा देवेंद्र खोटे मार्फत आम्ही मध्यस्थी करून साहेब आम्हाला मुख्यमंत्री म्हणजे भेट घालून दिली. त्या ठिकाणी आम्ही औरंगाबादमध्ये जाऊन आम्ही प्रवेश केलो आणि त्यांचं नेतृत्व आम्हाला पटलेलं आहे आणि चांगलं त्यांचं आहे. देशात आणि राज्यामध्ये आणि महापालिकेमध्ये सत्ता असल्याने कामं होतात. अनेक कामं मी या भागात केलेलं आहे. आता लाडकी बहीणची योजना मी जवळजवळ 1,500 ते 2,000 लोकांचं मी माझ्या ऑफिसमधून मी लोकांना मदत मिळवून दिलं आहे. म्हणजे कोणाकडे काय कागदपत्र नसताना सुद्धा मी सगळ्यांचं म्हणजे महिलांचं कागदपत्र घेऊन गोळा करून 1,500 ते 2,000 लोकांचं मी त्या ठिकाणी माझ्या प्रभागातून लाडकी बहीण योजना मिळून अनेक असे कामं केलेलं आहे. आणि दादाचं नेतृत्व चांगलं आहे. आता दादानी निवडून आल्यापासून, आमदार झाल्यापासून त्यांचा कामाचा धडाका चाललाय. दादाचं नेतृत्वामध्ये आम्ही कामं केलं. आज आमच्या प्रभागामध्ये जवळजवळ 50 लाखाचा निधी दादाने दिलाय. म्हणजे आता 1 वर्ष होत आलंय. वर्षामध्ये म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला जवळजवळ 50 लाखाचा निधी या भागामध्ये काम करणार, रस्ते असेल, ड्रेनेज असेल, पाण्याचा प्रश्न, ह्या सगळं कामासाठी अंतिम टप्प्यामध्ये आहे. उद्या जे महिना अखेरपर्यंत ते टेंडर प्रोसेस होईल, प्रत्यक्षात म्हणजे कामं चालू होतील. कोंगाड कुंभार वस्ती, डोर गल्ली, चांबार गल्ली, प्रकाश बाबूजी, सरस्वती चौक, गुलजार वस्ती या भागामध्ये रस्त्याचे कामात सोडलेलं आहे. ड्रेनेजचे, पळाचे सगळे कामं जवळजवळ अंतिम टप्प्यामध्ये. ते कामाच्या माध्यमातून मी प्रभाग 17 मधून इच्छुक आहे आणि कामाच्या जोरावर आम्ही या भागामध्ये लोकांपर्यंत जाणार आहे. तुम्ही प्रभाग क्रमांक 17 मध्ये इच्छुक आहेत. भारतीय जनता पार्टीने तुम्हाला तिकीट दिले नाही तर तुमची भूमिका काय राहणार आहे? काम करणार आहे मी. जे कोणाला तिकीट दिलं त्यांना आम्ही निवडून देऊ. काय सांगाल आमच्या चॅनलच्या माध्यमातून? तुमचे जे वरिष्ठ नेते आहेत, देवेंद्र दादा म्हणा, फडणवीस साहेब म्हणा, आणि प्रभाग 17च्या नागरिकांना काय आवाहन करणार? प्रभाग नागरिकांना एवढं तुम्ही सांगू शकतो की विकास आता सोलापूरमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून 15 वर्षापासून कामं झाले नाही. आता दादाच्या माध्यमातून कामं होत आहे. लोकांना एवढंच आम्ही विनंती करतो, मग काम करण्याच्या मागे आपण राहायला पाहिजे. आम्ही आमच्या स्वतःसाठी मी गेलो नाही पक्ष सोडून. वाडाचा विकास होण्यासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलाय.